ऐकताय ना आवाज, बघताय ना पाणी, मी कोणत्या धबधब्याखाली उभा नाही आहे. हेच इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर जे आहे ते ह्या ओढ्यामार्फत आपल्या नदीमध्ये जाऊन मिक्स होणार आहे. आणि आज हे बघितलं आणि मला कळालं की आंदोलनं करून सुद्धा तुमचे प्रश्न सुटणार नाहीयेत. आता ह्याला जबाबदार कोण, सोडवणार कोण, करायचं काय, हे सगळी प्रश्न पडलेले आहेत. त्याची उत्तरं आपल्याला शोधली पाहिजेत. आणि असं म्हटलं जातं की शिरोळ तालुका हा कॅन्सरचं कॅपिटल झालेला आहे. आपल्या भागातल्या बऱ्याच लोकांना कॅन्सर, गॅस्ट्रो इंटेस्टाइनल होतंय, ब्रेस्ट कॅन्सर होतात, गळ्याचे कॅन्सर होतात, बऱ्याच ठिकाणी होतात. ह्याचं कारण काय असेल तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता. मोठमोठ्या शहरातलं वेस्टेज वॉटर आहे, मोठमोठ्या प्रोसेसरचं पाणी आहे, जे विदाऊट ट्रीटमेंट करता नदीमध्ये सोडलं जातं या नाल्यांच्या मार्फत. आणि हेच पाणी नदीत मिश्रित होतं. त्यानंतर तेच पाणी आपण सिंचन करून आपल्या पिकांना वापरतो आणि तेच पीक आपण सगळ्या तालुक्याला, जिल्ह्याला आणि राज्याला पाठवतो. आणि ह्या सगळ्या परिस्थितीला वाचवण्यासाठी बऱ्याच लोकांनी आंदोलनं केली, मोठा लढा उभा केला. त्याचं आपण चित्र आहे. जे बांध आम्ही बांधलं होतं त्या बांधावरच उभा आहे. पण तरीही अजूनही आंदोलन स्थगित झालं असलं तरीही पाणी जे आहे ते पूर्णपणे परत मिश्रित होतच आहे त्याच्यामध्ये. आणि हे आंदोलन करून सुद्धा काही फायदा झालेला नाही आहे असं वाटतंय. कारण बांध घालण्याचा प्रयत्न होता, याच्यामध्ये सुद्धा राजकारण आलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये एक कुठेतरी असं मला वाटतं की कुठेतरी गावाकडची लोक आणि शहरातली लोक यांचा वाद करून घेण्याचा किंवा घडवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि हा वाद न करता सुद्धा सोल्युशन आहेत आपल्याकडे. एवढा महाराष्ट्र सरकार जवळजवळ प्रत्येक वर्षी 5 ते 6 लाख कोटी एवढी रक्कम नदीच्या संवर्धनासाठी आणि पाण्याच्या शुद्धीकरणासाठी मंजूर करते, पण त्याचा कुठेच वापर करता येत नाही. कालच्या व्हिडिओमध्ये मी बघितले की पूर्ण महाराष्ट्रामधून कमेंट्स आलेत की आमच्या भागातल्या नदीची सुद्धा हीच परिस्थिती आहे. आणि अशी पद्धत जर होत असेल आणि आंदोलनाला सुद्धा जर काहीच पुढे मार्ग मिळत नसेल आंदोलन करून सुद्धा, तर ह्या सगळ्या गोष्टींचा करायचं काय, हा एक मोठा प्रश्न पूर्ण जिल्ह्यासमोर, राज्यासमोर आणि देशासमोर आहे. आणि याचा तोडगा आंदोलना करून सुद्धा होत नाही आहे. त्याच्यासाठी अजून एक काहीतरी आपल्याला मार्ग शोधला पाहिजे. आणि तो हा मार्ग आहे की तरुण वर्गाने जर एकत्र येऊन याच्याबद्दल एक मोठा लढा उभा केला तर यात यश मिळू शकेल असं मला वाटतं.